जर आता हे सगळे एकत्र राहिले, निवडणूक आयोग आज निशब्द झाला आहे, प्रश्नांना उत्तर देऊ शकला नाहीये, आता जर या सगळ्या नेत्यांची इथे संतुष्टी झाली नसेल तर पुन्हा ते निवडणूक आयोगाच्या दारात जाऊ शकतात? प्रश्नांची उत्तरं जी आहे ती ठरलेल्या वेळेमध्ये जर मिळाली नाही, साधारण काही वेळ मर्यादा जी आहे ती निवडणूक आयोगासमोर या ठिकाणी या सगळ्या नेत्यांनी ठेवलेली आहे, या वेळेमध्ये काही उत्तरं मिळाली नाही तर पुन्हा एकदा अशा संदर्भातली बैठका होऊ शकतील आणि बैठकां व्यतिरिक्त जर काही झालं नाही तर मग इतर अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आक्रमक पवित्रा कदाचित हे सगळे विरोधक घेऊ शकतील। कारण एकीकडे चर्चेतून मार्ग सोडवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी विरोधकांचा दिसून येतो आहे, त्यातच निवडणूक आयोगासंदर्भात अनेकदा खरं तर हे अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि अर्थात निवडणूक आयोगाच्या विश्वासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि अशा सगळ्या गोष्टी असताना देखील निवडणूक आयोग जर गांभीर्यानं या गोष्टीचा विचार करत नसेल, दिलेल्या पुराव्याला गांभीर्यपूर्वक जर पाहणार नसेल तर निश्चितच त्याच्या पुढे एक वेगळा मार्ग जो आहे तो देखील महाविकास आघाडी आणि इतर विरोधक जे आहेत ते घेऊ शकतील असं देखील म्हटलं जात आहे। विरोधकांचे हे एकत्र येणं हे जे चित्र आपण सध्या पाहतोय ते खरं तर सकारात्मक दिसतंय। जर अशीच आघाडी पुढे निवडणुकांमध्ये राहिली तर एक वेगळं राजकीय समीकरण, एका वेगळ्या राजकीय समीकरणाची नांदी याला आपण म्हणू शकतो का? नक्कीच एकीकडे हे चित्र जे आहे ते सकारात्मक जरी दिसत असलं तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेलं हे चित्र बघायला मिळत आहे। पण निवडणुका जर योग्य आणि पारदर्शक होत नसतील तर निवडणुका घ्यायच्याच कशाला अशा संदर्भातला प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगासमोर एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित राहिलेला आहे। निवडणुका तर घ्यायच्या आहेत कारण सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर आहेत, पण निवडणूक घ्यायच्या अगोदर हे जे याद्यांसंदर्भात अनेक घोळ झालेले आहेत किंवा जे निवडणूक आयोगाची वेबसाईट चालवणार आहेत त्यांच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झालेला आहे। अर्थातच खूप सारे प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत। आपण अशाच आमच्यासोबत जोडून राहा, आपल्याकडनं अपडेट घ्यायचे आहेत। तुर्तास एक महत्त्वाची अपडेट आपण सांगतोय, राज आणि उद्धव ठाकरे हे जे आहेत हे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। बैठकीची लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय, एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही सध्या पाहतायत आणि याच बैठकीमध्ये काही वेळापूर्वी निवडणूक आयोगासोबत जी बैठक झाली त्यात राज ठाकरे काय म्हणाले, त्यांची काय भूमिका होती तेही एकदा पाहूयात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।